श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 19 नोव्हेंबर. आजचे बोधवचन. भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले. श्रीराम. ओंकारातून विश्वाची निर्मिती झाली. एका नामातून विविध रूपी चराचर निर्माण झाले. एका सोन्याचे विविध अलंकार झाले. प्रत्येक अलंकारात सोने असतेच. त्याप्रमाणे विविधांगी चराचरात नाम आहेच. जे ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने आपल्या देहाच्या कणाकणात नाम आहे. नाम सूक्ष्म आहे. देह स्थूल आहे. देह इंद्रिय गोचर आहे. नाम इंद्रियातीत आहे, पण प्रत्येक इंद्रियात आहेच. बहिर्मुख वृत्तीला स्थूलाचे ज्ञान असते. अंतर्मुख वृत्तीला सूक्ष्माचे ज्ञान असते. मन इंद्रियांच्यामुळे बाहेर धावते. इंद्रियांना आवरून मन अंतर्मुख झाले म्हणजे मनाची उलटी दिशा झाली की नाम दिसेल. दूध पाणी एक झाले आहे तसे एकाच शरीरात स्थूल सूक्ष्म एक झाले आहेत. मनाच्या राजहंसाने नामाला शोधले पाहिजे. इंद्रियांनी स्थूलाचे ज्ञान न घेता इंद्रियांमध्ये किंवा शरीराच्या कणाकणात असलेल्या नामाचे ज्ञान मनाने घेतले पाहिजे. म्हणजे वाचेला नामाची चव कळेल. कानांनी नाम ऐकू येईल. नाकाला नामाचा गंध येईल. डोळ्यांना नाम दिसेल आणि त्वचा म्हणजे नामाने विणलेले वस्त्र बनेल. वाल्मिकी इतका नामात रंगून गेला की त्याचा स्थूलाचा संपर्कच तुटला. त्याचे शरीर नाममय झाले. त्याच्या शरीराला मुंगीचा स्पर्श जाणवेना. मुंग्यांनी शरीराभोवती वारूळ केले तरी त्याची नामसमाधी भंगली नाही. विश्वाचे बीज जे नाम तिथपर्यंत तो गेला होता. शरीर किंवा स्थूल जगतापासून तो मनाने खूप दूर गेला होता. इतकेच काय, पण त्याच्या मनाचेही उन्मन होऊन तो नामरूप झाला होता. त्याला भगवंताच्या नामाशिवाय काही कळत नव्हते. म्हणूनच त्याला सर्व कळले. म्हणजे रामचंद्राच्या अवताराआधी रामाचे भविष्यही त्याला कळले. नामाचे हे महात्म्य सर्व संतांनी जाणले आणि त्यांनी ते आचरणाने सिद्धही केले. संतांनी नाममंत्र सिद्ध केला. हे संतांचे फार मोठे ऋण समाजावर आहेत. म्हणून तुकोबा सांगतात, तुका म्हणे धन्य तयाचे वदन, जया नारायण ध्यानी मनी. नाथ म्हणतात, नामस्मरण घडो संत समागम, वाऊगाची भ्रम नको देवा. नामदेव म्हणतात, नामा म्हणे जप अखंड नामाचा, काळ हा सुखाचा सदोदित. तर माऊली म्हणते, बहुता सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. म्हणजे सर्व संत वचनांचा आशय हाच की एक तत्वनाम दृढ धरी मना. मीरा, सूरदास, नरसिंह मेहता, दादू दयाळ, पुरंदरदास, चिदंबर स्वामी, तुलसीदास, गौरांग प्रभू, रामतीर्थ अशा
अन्य भाषेतील संतांनीही नामाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. भगवंतांनी स्वमुखानेच गीतेत सांगितले आहे की सतत माझे कीर्तन करणाऱ्यांचा योगक्षेम मीच चालवतो. नामाने भक्त आणि भगवंत हे द्वैत राहतच नाही. नामाची गंगा भक्ताच्या जीवनाचा भगवंताच्या सागरात लय करते. संत श्रेष्ठ कबीराने हे नाम महात्म्य असे वर्णन केले आहे. पृथ्वी काहे की बडी, वह तो शेष माथे खडी. शेष काहे का बड़ा, वह तो शंकर के गले में पड़ा. शंकर काहे का बड़ा, वह तो गिरी कंदर में दड़ा. गिरी काहे का बड़ा, रावण ने 3 दफे उखड़ा. रावण काहे का बड़ा, वह तो बाली के बगल में पड़ा. बाली काहे का बड़ा, रामचंद्र ने एक बाण से पाड़ा. राम काहे का बड़ा, वह तो संत हृदय में दड़ा. जिस हृदय में राम खड़ा वह ही सबसे बड़ा. कहत कबीर सुनो भाई साधो, चरण में आकर पडा. म्हणजे राम नाम श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्यालाच सर्व कळले. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.